पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द आपण वारंवार वारंवार ऐकत असतो, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. पण व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो एखाद्याचं व्यक्तिमत्व छान आहे, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व छान आहे म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपली फार ढोबळ संकल्पना असते, समज असतो, गृहीतक असतं की एखाद्याचं व्यक्तिमत्व छान आहे म्हणजे दिसणं, पर्सोना म्हणजे मुखवटा. व्यक्ती खूपदा आहे तशी, जशी आत आहे, जशी विचाराने आहे, मनाने आहे, बुद्धीने आहे, तशी बाह्यांगाने दिसत नाही, कारण तिने पर्सोना धारण केलेला असतो, तिने मुखवटा धारण केलेला असतो, नाही का? अशा खूप कमी व्यक्ती असतात ज्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये एक वाक्यता असते. आणि अशा व्यक्ती खऱ्या अर्थानं ग्रेट असतात असं मी म्हणेन. व्यक्ती म्हणून तुम्ही खूप चांगले असलात ना, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्ही चांगलंच काम करता, तुम्ही चांगलेच सिद्ध होता आणि कुणीही तुमचा विरोधक आणि शत्रू सुद्धा तुम्हाला वाईट म्हणणार नाही, जर तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर. आणि तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर तुमचे विरोधकच निर्माण होत नाही. हा, निर्माण होतील ते असूयेतून, द्वेषातून. असूया आणि द्वेष इतरांना का वाटू शकतो? तर त्यांना आपल्यासारखं व्हायचं असतं, पण त्यांना आपल्यासारखं बनणं जमत नाही, आणि तेव्हा असूया, द्वेष, जळफळाट, ज्याला आपल्या बोलीभाषेत आपण जळणे असं म्हणतो, इंग्रजीमध्ये जेलसी असं म्हणतो, असूया असं शास्त्रोक्त भाषेत म्हणतो, ही असूया निर्माण होते. का? तर आपण आपल्या मार्गावर चांगले चालत असतो, आपण यशाची एक एक पायरी कष्टाने सर करत असतो, आणि अशात कुणाला तरी आपलं अनुकरण करायचं असतं. बरं, आपल्याला प्रेरणा मानून गृहीत धरणारी खूप माणसं असतात आणि आपल्या सारखं बनण्याचा प्रयत्न करणारी माणसं असतात, पण ती सकारात्मक बाबीने. पण ज्यांना उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या माणसांचं अनुकरण करणं जमत नाही, त्यांच्यासारखं होणं जमत नाही, खरं तर असं कुणासारखं होता येत नाही. आपण असतो ना, तो वन पीस असतो, सिंगल पीस, एकच, आपल्या अद्वितीय. अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. एकमेव अद्वितीय तर आणखी पुढची गोष्ट आहे. अद्वितीय असतो म्हणजे आपल्यासारखा कुणी दुसरा नाही, आणि दुसऱ्यासारखे आपण होऊ शकत नाही. परंतु आपण अशा पद्धतीनं आपलं अंतर्बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे मन, मेंदू, मनगट अशा पद्धतीने घडवू शकतो की आपली एक स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण होईल. प्रतिभा जाधव एकच आहे, वैशाली गांगुर्डे एकच आहे, रुपाली सानप एक आहे, प्राचार्य संजय सानप एकच आहे. त्या सम तो, प्रत्येकाची एक वेगळी पर्सनॅलिटी असते, बरोबर की नाही? तर ह्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करताना आता तुम्ही ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर सुरुवात झाली पाहिजे. कशी सुरुवात झाली पाहिजे? तर आता आपण बघतो आजूबाजूला, म्हणजे तुम्ही खूप ब्लँक स्लेट म्हणतो आपण, कोरी पाटी असता तुम्ही अगदी. तुमच्या ना मत भूमिका तयार झालेल्या असतात ना, तुमच्याकडे निर्णय क्षमता असते एका टप्प्यावर, ती हळूहळू डेव्हलप होते. पण कुणीतरी सांगितलंही पाहिजे त्या त्या टप्प्यावर की हे असं करता आलं पाहिजे आपल्याला. असं काहीतरी आयुष्यात टर्निंग पॉइंट किंवा वळणबिंदू नावाची एक गोष्ट येते प्रत्येकाच्या, फक्त तो त्याला जाणवला पाहिजे बरं का. एक अशी गोष्ट येते आपल्या आयुष्यामध्ये जी आपलं आयुष्य अंतर्बाह्य बदलून टाकते. उदाहरण सांगते तुम्हाला महात्मा गांधींचं, ज्यांना आपण बापूजी म्हणतो, राष्ट्रपिता म्हणतो. महात्मा गांधींच्या आयुष्य, महात्मा गांधींचं उदाहरण मी देत होते. महात्मा गांधींना प्राथमिक शाळेमध्ये त्यांच्या प्राथमिक शिक्षकानं राजा हरिश्चंद्राची, जो सत्य बोलायचा, सत्यनिष्ठ होता, प्राण गेला तर चालेल, जान जाय पर वचन न जाय, अशी अशी वृत्ती होती, खूप चांगली वृत्ती. आणि त्या राजा हरिश्चंद्राची गोष्ट इतक्या आपण सांगूया की प्रभावीपणे सांगितली, आणि गांधीजींनीही मोहनदास, लहानगा मोहनदास, मोहनदास करमचंद गांधी, तर त्या लहानग्या मोहनदासने प्राथमिक शाळेतल्या ती इतकी तन्मयतेने, एकाग्रतेने ऐकली. अर्थात ते श्रेय त्यांच्या शिक्षकालाही जातं की त्यांनी ती एवढ्या प्रभावी पद्धतीने सांगितली की मुलांच्या मनावर चिरकाल त्याचा ठसा उमटेल. बरं, त्या वर्गामध्ये एकटे महात्मा गांधीच होते का? इतर मुलंही होते. आपल्यावरही डिपेंड करतं, आपल्यावरही अवलंबून आहे की आपण किती जीव ओतून एखादी गोष्ट करतो, ऐकतो, साठवून घेतो, स्वीकारतो आणि तिचे अनुकरण करतो. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, काय आहे, ती गोष्ट इतक्या तन्मयतेने गांधीजींनी ऐकली की त्या दिवसापासून ते बोलले ते केवळ सत्यच, असत्य बोललेच नाही. आणि त्यांच्या स्वतःच्या चरित्राचं, आत्मचरित्राचं, ऑटोबायोग्राफी जी आहे तिचं नाव तुम्हाला ठाऊक असेल, माझे सत्याचे प्रयोग.
द एक्सपेरिमेंट ऑफ ट्रुथ. हे हे किती छान आहे की मनाची पाटी कोरी असताना, कुठलंही मत आणि भूमिका अजून तयार झालेली नाही अशा काळामध्ये एक वळणबिंदू आयुष्यात येतो आणि अवघं आयुष्य लखलखीत करून टाकतो. हे श्रेय महात्मा गांधी राष्ट्रपिता होण्यामागचं श्रेय त्यांच्या त्या गुरूंनाही जातं. म्हणजे गुरुचं स्थान काय असतं बघा आयुष्यामध्ये. तुम्हालाही खूप चांगले गुरु लाभले आहेत आणि ते जे काही सांगतील किंवा जे उपक्रम राबवत आहेत ते तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आहे, तुमच्या अंतर्बाह्य जडणघडणीसाठी आहे. आपली मुलं बाहेर जावी आणि नावलौकिक त्यांनी मिळवावा, नावलौकिक मिळवावा, त्याबरोबर आणि त्यांनी उत्तम माणूस व्हावं. उत्तम माणूस होणं ही महत्वाची बाब आहे. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्ही जे कराल ते उत्तमच कराल, कारण तुम्ही बेसिकली माणूस म्हणून ह्युमन ऍज अ ह्युमन बिंग म्हणून बेस्ट आहात. माणूस म्हणून तुम्हाला उत्तम होता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? मग हे सगळा खटाटोप जो आहे, आज जे तिन्ही व्याख्यानं आहेत, हा खटाटोप याच्यासाठी आहे. मग माणूस म्हणून चांगलं होण्यासाठी, दी बेस्ट होण्यासाठी काय करता येईल? कुणीच परिपूर्ण नाहीये, मीही नाही, तुम्हीही नाही होऊ शकत. पण परिपूर्णतेच्या जवळ जाता येत आहे का? आपले 100% आपण त्याच्यासाठी देतोय का? परिपूर्ण म्हणजे परफेक्ट, आणि परफेक्ट कुणीच नाहीये, नो एनीवन. आपण परफेक्ट होण्याच्या मार्गावर जाऊ शकतो का? त्याच्या जवळ कुठेतरी जाऊ शकतो का? आपण प्राणपणाने तसा प्रयत्न करू शकतो का? तर झालं काय आहे, सध्या काळ मोठा धकाधकीचा आलेला आहे. सगळी धावाधाव पळापळ सुरू आहे. सगळेजण कशा तरी मागे कशासाठी तरी पळत आहेत. काहीतरी मिळवायचं आहे त्यांना. काय मिळवलं पाहिजे, कशासाठी ही धावपळ चाललेली आहे. या सगळ्या धावपळीत आपला संवाद हरवत चाललेला आहे. तरी आपण चिकटीने आज डिजिटल मंचावर बोलतो आहोत. ही काही थोडकी गोष्ट नाहीये, काही कमी गोष्ट नाहीये. आपण ऑफलाईन भेटत नाही आहोत तर आपण ऑनलाईन बोलतो आहे. संवाद हरवत चाललेला आहे. हा संवाद टिकवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. कोरोना काळामध्ये 1.5-2 वर्ष तुमची, आमची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची गाठभेट झाली नाही. आपल्याला कॉलेज पाहता आलं नाही, कॉलेजचा आनंद घेता आला नाही, वातावरण कॉलेजचं अनुभवता आलेलं नाही, ना डेज सेलिब्रेट करता आले, ना कोणते कार्यक्रम सेलिब्रेट करता आले. काय झालं? मधल्या 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये कोरोनाची जी आपत्ती आली त्या काळामध्ये आपल्यामध्ये संवाद हरवला, थोडा दुरावा निर्माण झाला. स्मार्टफोनमुळे तर तो आधी झालाच होता. जेवढे काही डिजिटल तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळे तर ते होतच होतं की संवाद कमी होत होता. तर मला असं वाटतं की या ज्या काही डिजिटल जे काही मंच आलेले आहेत यांचा खूप सकारात्मक वापर करता येतो. अर्थात मी त्याच्यावर वेळ असला तर पुढे बोलीनच. आपण संवाद साधणं विसरून गेलो आहोत. ये हृदय ते हृदय होण्यासाठी आपल्याला समोरासमोर संवाद साधता आला पाहिजे. तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुम्ही इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करा. आणि जे बोलणं आहे ते तुमचं मुद्देसूद असलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी पोटेन्शियल असलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे. आपण ना चर्चा करतो पण त्या चर्चांचे विषय फार काही महत्वाचे नसतात. आपल्याला वैचारिक चर्चा करता आल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण वाचलं पाहिजे, आपण ऐकलं पाहिजे. पण हा काळ काय झाला माहितीये का? व्यक्तिमत्वामध्ये कशी भर पडते. माझे काही स्वानुभव पण मी सांगणार आहे की मी कशी रडत खडत धडपडत कोसळत घडत गेले. आणि हे छान आहे, जे अनुभव आपण कोसळताना धडपडताना नैराश्यातून घेतो तेच आपल्याला ऊर्जा देतात आणि उर्मी देतात नवीन काही करण्यासाठी. तर झालं काय, भवर सर आवाज येतो ना व्यवस्थित माझा? हा येतो मॅडम, व्यवस्थित येतो. झालं काय आहे, आपण सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता, असा हा सध्याचा काळ आहे. बघा बरं का, पुन्हा एकदा सांगते, सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. सगळ्यांना बोलायचंय, मेरी सुनो, माझ्या हातात माईक आणि माझंच ऐक. कुणाला कुणाशी अशा प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो हृदय, सहृदय, हृदय असं संवाद साधायचा नाही, करेक्ट व्हायचं नाहीये. स्वार्थी भाव बोकळताना दिसतो खूपदा. मी म्हटलं की आपल्याकडे षड्रिपू मोठ्या प्रमाणात या काळामध्ये डोकावताना दिसत आहेत. एक खूप चांगला शेर आहे तो मी ते सांगेन की तुम जरा उडकर तो देखो सब आ जाएंगे गिराने. तुम जरा उडकर तो देखो सब आ जाएंगे गिराने, तुम जरा गिरके तो देखो कोई नहीं आएगा उठाने. असा काळ आहे हा.
आत्मकेंद्रित झालेली माणसं आहेत. मग यांना माणूस कसं म्हणूया? आपल्यातला माणूस पण संपत येत आहे, तरी आपण कसं काय त्याचा लोप पावतो आहे, तरी आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो. हीच मोठी विसंगती आणि गंमत मला वाटते. तर वाद हरवला आपला आनंद. सर प्लीज बंद करा कृपया सर. तर काय झालंय, आपला आनंद आपल्याला शोधता आला पाहिजे, संवाद साधता आला पाहिजे. आणि खूप वेळा काय होतं, आपण इतरांची रेघ कमी करता यावी म्हणून खूप कष्ट घेतो, खूप ऊर्जा त्याच्यात घालवतो. पण तेवढी ऊर्जा म्हणजे इतरांचं यश असेल ते खोडून काढण्यासाठी, किसी को नीचा दिखाने के लिए, कुणाला तरी संपवण्यासाठी, या ज्या गोष्टी आहे ना, किंवा कुणाचा तरी डाव खराब करण्यासाठी, तर अरे खूप चांगल्या गोष्टीसाठी आयुष्य आहे आपलं. आपण काय करू शकतो, तर तेवढी ऊर्जा आपली रेघ मोठी करण्यासाठी आपण लावू शकतो. तेवढे कष्ट, तेवढी मेहनत घेऊ शकतो. तर माझं असं म्हणणं आहे, स्पर्धा करा पण स्वतःशी करा. हे मुद्दे मी सांगते महत्वाचे. संवाद साधा, ऐका. माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते, अरे खूप ऐका, ग्रहण करा, टिप कागद व्हा, टिश्यू पेपर व्हा. कसा टिश्यू पेपर व्हा? जे जे चांगलं आहे, उदात्त आहे, उत्तम आहे, सकारात्मक आहे, तुमच्यामध्ये चांगली जडणघडण करण्याची क्षमता ज्या गोष्टींमध्ये आहे त्या गोष्टी स्वीकारा. त्या गोष्टी काय करा? स्वीकारा. टिश्यू पेपर व्हा. आत्मकेंद्रित होऊ नका. झापडं लावलेली असतात घोड्याला, झापडं. इकडे बघत नाही तो, तिकडे बघत नाही. नाही बघा, चौकस व्हा. आजूबाजूला बघा, भवताला काय घडतं आहे, भवताला काय घडतं आहे त्याच्या नोंदी घ्या. ती पडझड असेल किंवा उन्नती असेल, ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या ग्रहण करा, टिप कागदासारख्या. आणि खूपदा काय असतं, आपण इतरांच्या कला कौशल्याचा हेवा आपल्याला वाटू शकतो, परंतु तुम्हाला माहितीये का, तुमच्यामध्ये सुद्धा किमान एक गुण आहे, ज्याला दैवी देणगी आपण म्हणतो. अर्थात माझा त्याच्यावर विश्वास नाहीये, पण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक असा दुवा असतो, एक असं कौशल्य असतं. दैवी बेवी काय असतं ते आपलं मनगट असतं, आपलं मन असतं. मी नेहमी म्हणते की कुणी कुणाचा देव नसतो, आपणच आपले देव असतो. तुम्ही जर स्वतःची मदत केली ना, तर तुम्हाला कुणाची मदत घेण्याची गरज नाही. अर्थात आधी तुम्ही स्वतःची मदत करायला शिका. कशी मदत? तुमच्यामधली जिद्द जागवा, तुमच्यामधला आत्मविश्वास जागवा. मी अमुक एक गोष्ट करू शकतो. आता एवढ्या स्पर्धा महाविद्यालयात होतात. काल आमची नुकतीच काव्य वाचन गायन स्पर्धा झाली मराठी भाषा दिनानिमित्त, जो 27 फेब्रुवारीला आहे. मुलं अशी बुजत होती, FY BA ची प्रथम वर्ष कला या वर्गातली मुलं अशी बुजत होती. त्यांना असं वाटत होतं की आपल्याला सिनियर जी मंडळी आहे, FY आणि TY ची मुलं जी आहेत, द्वितीय आणि तृतीय वर्षातली, ती आपल्यापेक्षा सरस असतील. आणि मग आपली फजिती झाली तर काय, मला हे जमेल का सगळ्यांना देखत वगैरे. मी त्यांना नेहमी सांगते, प्रत्येक बॅचला सांगते, तुम्हीही ऐका, कदाचित आपण बेस्ट असू, द बेस्ट असू आपण त्यातलं, पण आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो. आणि असं झालंय खूपदा, एखादा मुलगा खूप लाजत बुजत संकोचत भीतीपोटी असा मागे थांबलेला असतो की सगळ्यांचं सादरीकरण होऊन जाऊ दे, आणि मग आपण खूप त्याला 4 वेळा म्हटलं, अरे उठ, तू करू शकतो, तू बोलू शकतो म्हटल्यावर तो उठतो. आणि असा बोलतो, त्या कैफामध्ये स्टेजचा कैफ असा असतो, त्या माईकचा, त्या वातावरणाचा कैफ असा असतो, तो उठतो, त्याच्यातला विजेता जागृत होतो, त्यातला आत्मविश्वास जागृत होतो, त्यातली जी जिद्द जागृत होते, आणि तो असं काहीतरी सादरीकरण करतो की ते द बेस्ट असतं, तेव्हा द बेस्ट असतं. म्हणजे तुझे आहे तुझं पाशी, त्याला ही जाणीव करून द्यावी लागते. कारण शिक्षणाचा अर्थ असा आहे ना, टू ड्रॉ आउट. त्याच्यामध्ये जे दडलेलं आहे ते बाहेर काढायचं आहे, आणि हे काम करतो शिक्षक. शिक्षक तुमच्यासाठी काय करतो? जे करायचे ते तुम्हालाच करायचंय, पण शिक्षक तुम्हाला काहीतरी चांगलं करण्यासाठी उद्युक्त करतो, पोषक वातावरण देतो, आत्मविश्वास देतो, तुमच्यासाठी मंच उपलब्ध करून देतो. बरोबर आहे, या गोष्टी तो करतो. पण यातले 50% शिक्षक करत असेल, भवताल करत असेल, समाज करत असेल, सराउंडिंग करत असेल, तर 50% तुमचेच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्यातला देव जागवा, तुम्हीच तुमचे देव आहात. तुम्ही तुमच्यातली जिद्द जागवा. कोणी मदत करायला येणार नाही, ती नंतरची गोष्ट आहे. तुम्ही तुमची मदत किती करता आहात उभं राहण्यासाठी, आपलं स्किल शोधण्यासाठी. एखादं स्किल असं असतं ना की ते आपलं अवघं जीवन बदलून टाकतं, आपलं अवघं जीवन बदलून टाकतं, लखलखित करतं, आणि तुम्हाला एक आयडेंटिटी मिळते.
पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, इथल्या सगळ्या ज्या काही जाती धर्म पंथ आहेत ते सगळे अंधश्रद्धा आहेत. तुम्ही फर्स्टली ह्युमन बिंग आहात, पहिला माणूस आहात आणि शेवटी तुम्ही माणूसच आहात, हे डोक्यात ठेवा. ही बेसिकली चांगला माणूस म्हणून घडण्याची पहिली पायरी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला चांगलं माणूस घडायचं आहे ना, तुम्हाला डिकास्ट व्हावं लागेल, तुम्हाला डी रिलिजियस व्हावं लागेल आणि तुम्हाला डिजेंडर व्हावं लागेल. म्हणजे बघा, जे सगळे विषमता आहे, जे काही बायस्ड आहे, बायस्ड जे काही वातावरण आपल्याला दिसतं किंवा लिंगभेद मोठ्या प्रमाणात केला जातो, तर तुमची ओळख तुम्हाला स्वतःला एक व्यक्ती म्हणून झाली पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्याकडे व्यक्ती म्हणून बघा, मी मुलगी आहे, मला प्रत्येक वेळी कन्सेशन पाहिजे, सवलत पाहिजे, तर मी मुलगी हे नाही करू शकत, या सबबी देणं बंद करा. इथे मॅक्झिमम मुली आहेत, मला दिसतं आहे, मुलींसाठीच हा कार्यक्रम आहे. तर तुम्ही सबबी कारण देणं बंद करा. तर मी मुलगी आहे, कन्सेशन घेणं बंद करा, तेव्हा तुम्ही महिला सबलीकरणावर बोलू शकता. तुम्हाला नैतिक अधिकार आहे की महिला सबलीकरण आणि सबलीकरणावर बोलण्याचा. तर तुम्ही काय केलं पाहिजे आधी हे सांगेन मी, की स्वतःकडे व्यक्ती म्हणून पहा. तुम्ही स्वतःकडे व्यक्ती म्हणून पाहायला लागल्यानंतर सराउंडिंग बदलतं तुमचं, इतरही तुमचा व्यक्ती म्हणून विचार करू शकतात, करू लागतात. तुमच्यामध्ये स्किल दडलेलं असतं. कस्तुरी मृगाची गोष्ट मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगते जिकडे जाते तिकडे. कस्तुरी मृग तुम्हाला माहित असेल, कस्तुरीचा वास बेधुंद करणारा, अत्यंत म्हणजे अवर्णनीय सुगंध, प्रचंड सुगंध, हा फार मला वाटतं सौम्य शब्द आहे. तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी भारावून टाकणारा, असा मोहून टाकणारा असा सुगंध येतो. आणि ती कस्तुरी कुठे असते? ती असते मृगाच्या नाभीत, बेंबीत. त्या कस्तुरी मृगाला शेवटपर्यंत कळत नाही त्याला की हा हवा हवा दरवळ, हवा हवाचा सुगंध, हवा हवाचा सुवास कुठून येतो आहे. तो आयुष्यभर, हयातभर धावत राहतो, धावत राहतो, खूप धावत राहतो. त्याला वाटतं हा सुगंध इकडून येतोय की तिकडून येतोय. अख्खं रान पिंजून काढतो, जंगलभर फिरतो, दाट निबिड जंगलात अगदी दम लागेपर्यंत, श्वास फुटोपर्यंत, छाती फुटोपर्यंत तो धावत राहतो. आणि एक दिवस त्या सुगंधाच्या शोधातच शेवटचा श्वासही घेतो, मरतो. त्याला शेवटपर्यंत कळत नाही की ही कस्तुरी माझ्या नाभीमध्ये आहे. अशी परिस्थिती आपली होऊ नये. नैना मॅडम स्वागत. मगाशी तुमचा उल्लेख केला आहे की लेडी सिंगम इथे आपल्या कार्यक्रमाला जॉईन झाल्या म्हणून. तुमचं स्वागत. आय होप तुम्ही ऐकता आहात सगळं. ओके. तर शेवटपर्यंत कळत नाही त्याला की हे माझ्याकडेच आहे. आपण असा शोध घेतला पाहिजे. हे एक चांगलं उदाहरण आहे कस्तुरी मृगाचं, की आपल्यामध्ये असं स्किल दडलेलं असतं. मग ते काही असू देत, काहीही असू देत, अगदी पाककला, रांगोळी, मेहंदी म्हटलं तरीही ह्या गोष्टी केंद्रभूत ठेवून आज रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. स्किल बेस्ड. आहात, तुम्हाला सादरीकरण चांगलं करता येत आहे, सूत्रसंचालन करता आहात, तुम्हाला विणकाम येत आहे, तुम्हाला शिवणकाम येत आहे, तुम्हाला कशीदा काम येत आहे, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची ड्रायव्हिंग करता येते आहे. हे सगळे स्किल आहेत. आपल्याकडे सॉफ्ट स्किल प्रोग्राम होतात. हे सगळे काय तुमचे स्किल आहेत. ओळखा. आणि त्या काही लोकांमध्ये एकापेक्षा अधिकही स्किल असतात. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हयातभर मला एम्प्लॉयमेंट, रोजगार माझी ही स्किल देऊ शकते. इव्हन कम्प्युटर खूप चांगल्या पद्धतीने हाताळणारी माणसं आहेत. आता तर या 1.5-2 वर्षामध्ये डिजिटलच एकमेव माध्यम होतं की ज्याच्यामुळे आपण आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकलो. मित्रमैत्रिणींनो, तर आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या स्किलचा शोध घ्या की तुम्ही काय करू शकता. तुझे आहे तुझं पाशी. त्यानंतर एक तरी कला आपण जोपासलीच पाहिजे. एक तरी कला आपण जोपासलीच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं अन्न घ्या आणि 1 रुपयांचं पुस्तक घ्या. 4 पैसे असतील तर 2 पैशाचं पुस्तक घ्या आणि 2 पैशाचं अन्न घ्या. अन्न तुम्हाला जगविल आणि पुस्तकं तुम्हाला कसं जगायचं हे शिकवतील. म्हणून मी म्हणते, वृत्तपत्र साधं वाचायला सुरुवात करा, रोजच्या बातम्या ऐका, सकारात्मक व्ह्यू ठेवा, प्रयत्न करा, बदलण्याचा प्रयत्न करा स्वतःला, आणि मग तुम्ही जग बदलू शकता, जग जिंकू शकता. नैराश्य येतं ते आलंच पाहिजे, कारण नैराश्यातूनच पुढच्या लढण्याची ऊर्जा आणि उर्मी भेटत असते. तर जेम्स फ्लॅटचं एक उदाहरण सांगते. जेम्स फ्लॅटने जेव्हा याचा शोध लावला, बल्बचा, किती प्रयत्न केले असतील त्याने तो बल्ब लावण्यासाठी, तो पेटावा म्हणून.
तब्बल 1000 प्रयत्न केले आणि 999 प्रयोग त्याचे जे प्रयत्न होते ते फेल गेले, अयशस्वी झाले. आणि 1000वा त्याचा जो प्रयोग होता तो 1000वा प्रयोग यशस्वी झाला. मग त्याच्या आजूबाजूचे जे होते त्याला वेड्यात काढायला लागले, हसायला लागले आणि ते काय म्हणाले माहितीये का? काय? ते लोक म्हणाले सोनाली आहे, सोनाली आहे, बंद आहे. सगळ्यांचे माईक बंद करावे प्लीज. तर त्याचे मित्र आणि आजूबाजूचे लोक हसायला लागले. ते काय म्हणत होते? ते म्हणत होते की अरे काय वेडा आहेस की काय, एवढे प्रयोग केले ना, 1000व्या प्रयोगला तुला यश मिळालं, 999 प्रयोग फेल गेले. तो म्हटला नाही. बघा, सकारात्मकता कोणत्या स्तराची असावी, कोणत्या पद्धतीची असावी. तर तो म्हणाल, जेम्स वॅट म्हणाले की 999 जे मी प्रयत्न केले त्यावर मी असं सिद्ध केलं त्यावरून की या मार्गाने बल्ब पेटत नाही. आणि जो 1000वा प्रयोग केला त्या 1000वा प्रयत्नाने हे सिद्ध केलं की याच पद्धतीने बल्ब पेटतो, या पद्धतीने प्रयोग करा, प्रयत्न करा, या 999 पद्धतीने करू नका. सकारात्मकता या पद्धतीची असली पाहिजे. तुम्ही निश्चय करता आला पाहिजे, तुम्हाला तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. अंधश्रद्धांचा अनुकरण करू नका. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आपलं शिक्षण आणि आपलं वर्तन याची सांगड घालून जगता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे कार्यकारण भाव जाणून घेतला पाहिजे आपण. कार्यकारण, घडणाऱ्या घटनेमागचा कोणती घटना स्वीकारण्यापूर्वी याचं पुढे काय आहे फलित, याच्यातून निष्कर्ष काय निघणार आहे, याचा फायदा काय आहे, याची हानी काय आहे, कार्यकारण उत्पत्ती हे समजून घ्या. इतिहास डोळसपणे वाचा, कारण इतिहासाच्या पायावर वर्तमान उभा असतो आणि वर्तमानाच्या पायावर भविष्य उभं असतं. त्यामुळे आपण इतिहासाकडे मागे वळून सजगपणे पाहिलं पाहिजे. जी 10 नैतिक मूल्य तुम्हाला अभ्यासायला होती शाळेमध्ये, त्यात तुमचं भरण पोषण तुमचं केलं जात होतं. हे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणारा हा काळ आहे. या नैतिक मूल्यांचा आपण जपणूक केली पाहिजे. घर, शाळा, समाज याच्याकडून आपल्याला खूप शिकता आलं पाहिजे. तुमच्याकडे हजरजबाबीपणा पाहिजे, तुमच्याकडे समय सूचकता पाहिजे, कुठे काय बोलावं आणि कुठे काय बोलू नये हे भान आपल्याला जपता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलता कुठेही त्यावरून तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही आतमध्ये काय आहात ते कळत जातं इतरांना. जसे तुम्ही आहात तसेच तुम्ही तुमच्या बोलण्यावाटे कळता. तुमचा अभ्यास काय आहे, तुमचे व्ह्यूज काय आहेत, तुम्ही कोणत्या विचारधारेचे आहात. त्यामुळे आपण जेव्हा बाहेर बोलतो तेव्हा खूप विचारपूर्वक बोललं पाहिजे, कारण लोक तुमच्या प्रतिमेचे, तुमच्या व्यक्तिमत्वाचे आडाखे बांधत असतात तुमच्या त्या वर्तनामुळे, बोलण्यामुळे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तिरस्कार, टीका, निंदा करण्यासाठी आपल्याला वेळच मिळायला नको. मग तुम्ही म्हणाल मॅडम काय करायचं? तिरस्कार, टीका आणि निंदा, गॉसिपिंग, बायकांना खूप हिनवलं जातं बरं का या गोष्टींवरून. असंही म्हटलं जातं की ईमेल काय पाठवेल संदेश, तेवढ्या फास्ट त्यापेक्षाही वेगाने फिमेल पाठवतात. अलीकडे मी माध्यमात ऐकलेला हा विनोद आहे. म्हणजे खरं तर आपल्याला हसू यायला नको, आपल्याला वैषम्य वाटलं पाहिजे या गोष्टीने की बायकांच्या प्रती समाज असा विचार करतो. हे खूप वाईट आहे. तर मला असं वाटतं की इतरांची टीका, निंदा, गॉसिपिंग हे करायला वेळच मिळू नये आणि करायची इच्छा होऊ नये यासाठी काय करा, सतत व्यस्त राहा. व्यस्त राहा आणि मस्त राहा. मला कुणी विचारलं काय प्रतिभा कशी आहेस, मी म्हणते अरे व्यस्त आणि मस्त. मला विचार करायलाच वेळ नाही की कोण काय करतंय आणि कोण किती पुढे गेलंय. मग काय करायचं? सरळ मगाशी म्हणाले की मॅडम कॉलम लिहिता. हो, मी 3 वृत्तपत्रांना कॉलम लिहिते आहे. सातत्याने चिंतन करावं लागतं, सातत्याने अनालिसिस करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं सांप्रत काळाचं, भविष्य काळात काय होऊ शकतं, वर्तमानाचं विश्लेषण करावं लागतं, इतिहास वाचावा लागतो. व्यस्त करून घ्या रे छानपैकी. काय काय अरे खूप काही आहे आयुष्यात करायला. तुमचा हा आहे ना, अंबानींनी दिलाय करोडो दुनिया मुठ्ठी में म्हणत हा फोन दिलाय तुमच्या हातामध्ये. या फोनमध्येच इतके फीचर्स आहेत, खूप काही चांगलं करता येतं. टिकटॉक सारखं माध्यम आलं होतं, त्याची सगळ्यांनी टिंगल टवाळी उडवली, पण त्याच्यातून पण सकस असं काहीतरी करता येतं. तुमच्यामध्ये अभिनय आहे, तुमच्यामध्ये गायन आहे, तुमच्यामध्ये आणखी इतर कोणती कला आहे, त्या कलेसाठी ते एक चांगलं माध्यम होतं. त्या टिकटॉक मधूनही खूप लोक पुढे गेले बरं का. असे म्हणजे करा ना, खूप चांगलं करता येतं.
शोधता आलं पाहिजे आपल्याला. नाहीतर विनोद फक्त दिवसभर मग व्हॉट्सअपचं नेट बॅलन्स आहे आणि सतत इथून तिथून आलेले विनोद मेमे एकमेकांना फॉरवर्ड करत राहणं, हेही चुकीचं आहे. ह्या माध्यमांचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करता येऊ शकतो. आपण बोलताना संयम ठेवला पाहिजे. आपल्या बोलण्यात कुठे कृत्रिमपणा येता कामा नये. जे बोलाल तुम्ही ते नैसर्गिक असलं पाहिजे. तुम्ही बोलताना तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ते तुमच्या आतल्या असण्याला प्रामाणिकपणे बाहेर दाखवत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काय आहात आतून हे सतत इतरांना जाणवत जातं. तर मित्र हो, मैत्रिणीनो, अभ्यासपूर्ण व्यक्त व्हा. तुमचं एक भूमिका असली पाहिजे, तुमचे एक मत असलं पाहिजे. मी थोडी समारोपाकडे येते आहे, कारण आता येत्या काही वेळामध्ये 2 व्याख्यानं पुन्हा होणार आहेत, बरोबर ना भाऊ सर? तर मला बोलायचं खूप आहे. आपल्याकडे, तुमच्याकडे आणि माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी जाता जाता फक्त शेवटी 2 कविता घेईन महिलांच्या अनुषंगाने आणि मग थांबेन. तर मी असं म्हणत होते की तुम्ही निर्णयक्षम झालं पाहिजे. डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्या मुलांची गंमत सांगते मी. आता FY ची मुलं जेव्हा SY ला स्पेशलला येतात तेव्हा स्पेशल विषय काय घ्यायचा विशेष स्तरावर त्यांनाच काही उमजत नाही. असे रांगेत उभे असतात स्पेशल विषय घ्यायला आणि कुणीतरी म्हणतं काय घेतलंय, तो म्हणतो की मी अमुक अमुक घेतलाय रे. हा काय घेतो, हा घे. हा लगेच खोडून त्याचा स्पेशल विषय बदलून टाकतो. म्हणजे तुला काय पाहिजे हे पण तुला माहित नाहीये. काय आहे तुमच्यामध्ये निर्णय क्षमता असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं भूमिका आणि मत असलं पाहिजे, लक्षात घ्या. कुणीतरी इतकं डेव्हलप करा स्वतःला तुम्ही की कुणीतरी तुम्हाला अमुक एका गोष्टीबद्दल विचारलं पाहिजे की या गोष्टीबद्दल तुला काय वाटतं. तर सगळ्यात आधी तुमचं ध्येय ठरवा. तुम्हाला हे शिक्षण घेऊन नुसतं, मुलींचं साधारण ग्रामीण भागामध्ये असतं की लग्न जमत नाही तोपर्यंत शिक्षण, नापास होत नाही तोपर्यंत शिक्षण. हे ध्येय ठेवू नका. तर काय करा, तुमचं ध्येय ठरवा. आर्थिक स्वावलंबी व्हा. आर्थिक स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. अशी खूप उदाहरणं आहेत मैत्रिणींनो. लवकर लग्न करून दिली आणि नंतर भेटलेलं स्थळ खूप काही चांगलं नाहीये आणि अशा वेळेला त्या मुलीला कळतं की अरे, मी BA तरी कम्प्लीट केलं असतं, मी MA केलं असतं, शिक्षक बरोबर सांगत होते. तुम्ही मोहात पडता कामा नये. कोणत्याही छोट्या मोहांमध्ये पडता कामा नये, कारण ते तात्कालिक स्वरूपाचे असतात. मी मुलींना खूप वेळा म्हणते की अरे, तुमचा चॉईस काय असला पाहिजे आणि तुम्हाला चॉईस ठरवण्याचा अधिकार केव्हा आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता. तेव्हा तुम्ही घेतलेल्या निर्णयाशी घरचे पण सहमत होतील, जो काय असेल तो निर्णय. परंतु आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, आधी स्वयंसिद्ध झालं पाहिजे, स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. जगाचा विचार करायचा नाही. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. ध्यान से सुनिए. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग है ना. प्यार करना है तो खुद से कर. या मोरपंखी वयामध्ये प्रेमात पडतात पोरी. तो येतो 30 रुपयाचा गॉगल लावून आणि आपण लगेच वेडे होतो त्याच्या मागे. असं खूपदा घडतं बरं का. प्रेम खूप चांगली गोष्ट आहे, पण प्रेम पुस्तकांवर करता येतं, आईबापावर करता येतं, निसर्गावर करता येतं, ध्येयावर करता येतं, हे आपण विसरून जातो. तर प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. तो अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. तू कुछ करके दिखा दुनिया को. शेवटची ओळ. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. जे लोक आता टोचतील ना सावित्रीबाईंना त्या रस्त्यावर ज्या सनातन्यांनी गलिच्छ अर्वाच्य शिव्या दिल्या, अब्रूवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर शैन माती दगडगोटे मारले,
त्याच पुण्यामध्ये सावित्रीबाईंच्या नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठात आपण शिकतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 14 फेब्रुवारी 2022 रोजी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. हा काव्यात्म न्याय आहे, काव्यात्म न्याय आहे. तर लोक आधी शेणामातीचा मारा करतील, तुम्हाला भय भ्रम चारित्र्य हनन या मार्गाने मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही खचायचं नाही, तुम्ही लढत राहायचं. लढणारा जो असतो, सत्यनिष्ठ जो असतो, त्याचा विजय पक्का असतो, लक्षात ठेवा. काम करत राहा, दीर्घोद्योगी राहा, मी एवढंच तुम्हाला सांगेल. आणि शेवटी गुरुराज गर्दे यांची जगणं विसरू नकोस ही कविता सादर करते. शाहिस्ता मॅडम पण आल्या आहे. प्राचार्य मॅडम स्वागत. जगणं विसरू नकोस सखे, जगाकडे रोज नव्याने बघणं विसरू नकोस. सखे तू मुक्तपणे जगणं विसरू नकोस. तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, पाय घालून पाडणारे अनेक जण येतील. त्यांना घाबरून तुझं तू चालणं विसरू नकोस. त्यांना घाबरून तुझं तू चालणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचलेच असं नाही. लोक फार संकुचित असतात. तुझं कौतुक प्रत्येकाला इथे रुचेलच असं नाही. कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. कौतुक राहू दे ग, कौतुक राहू दे ग. काम करणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुला सुद्धा मन आहे याचा विचार कर. तुला सुद्धा मन आहे याचा विचार कर. बदलवणाऱ्या मानसिकतेचा जोरात प्रचार कर. काळजापासून माया तुझी झरणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. रडावंसं वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. हो, नैसर्गिक वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. रडावंसं वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. लढावंसं वाटेल तेव्हा लढून मोकळी हो. रडावंसं वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. लढावंसं वाटेल तेव्हा लढवून मोकळी हो. रडण्यामध्ये तुझं तू जगणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं लढणं विसरू नकोस. तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही. तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला परतून यायची गरज नाही. ध्येयासाठी पुढे पुढे चालणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. निसखे तुझं मुक्तपणे तू जगणं विसरू नकोस. सगळ्या संयोजकांचे आभार मानते. कमीत कमी वेळेमध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राचार्य साहेब, सानप साहेब, सगळे संयोजक, सगळ्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. प्रथमतः शाहिस्ता मॅडम यांचं मी ग्रुपवरती स्वागत करतो. धन्यवाद मॅडम. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावरती डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम या आपल्यामध्ये आल्यात. अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी अतिशय छान असं विवेचन केलं आणि हे विवेचन करताना त्यांनी अजिबातच ग्रांथिक शब्द किंवा खूप पुस्तके असं काही त्या बोलल्या नाहीत. आणि हे करत असताना त्यांनी महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांची उदाहरणं आपल्याला दिली आणि चांगला माणूस कसं बनावं आणि हे बनत असतानाच आपली ओळख आपण कशी निर्माण करावी या संदर्भात हे विवेचन केलेलं आहे. आपण आपली ओळख व्यक्ती म्हणून कशी निर्माण करू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे करीत असताना त्याने एक सुंदर अशी शेवटची जी कविता सादर केली आणि त्या कवितेतनं खरं तर नुसतं मुलींसाठीच नाही तर ही सगळ्यांसाठीच आपण जीवन कसं जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण ही कविता त्यांनी सादर केली. पुन्हा एकदा मी डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम यांना धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील कामासाठी, पुढील कार्यासाठी त्यांना मोकळं करण्यासाठी मी त्यांचा आभारही मानतो. आपल्या संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू मॅडम.